नमस्कार. परमपूज्य परम सद्गुरू भगवान श्री गजानन महाराज की जय. श्री गजानन चिंतामणी पोथी. लेखक पंचसाधनमार्गी भगवंत शास्त्री अघोर. वाचन पंचसाधनमार्गी मेधा दाते. अध्याय 14. श्रींची आठवणी रूप, श्रींचा आठवणी प्रताप, चित्ता समाधान खूप, लाभे तत्काळ पहावो. वंदन करता श्रींप्रती, प्रकटले पहा श्रीपती. बघता त्या दोघांप्रती, श्रीपती मिसळले श्रींमध्ये. माझा आढळ विश्वास, श्रीपती म्हणजेच श्री खास. अशा या द्वैतास थारा माझ्या मनीना. माझी पक्की खात्री अशी, जो जो देव दिसेल मजसी, श्रींचाच गवतावतारायसे घालना माझी असे हो. आज श्री आम्हा प्रत्यक्ष अगदी पहा दिसत, आम्ही त्यांच्याशी बोलत चरणी मस्तक ठेवतो. एवढे देव होऊन गेले, आम्ही न कुणा पाहिले, संभाषण कुणाशी न घडले, स्पर्शदर्शन दूरच. त्यांचे श्री अवतार मान्यच मजसी, हे तर श्रींचेच सारे ते अवतार ऐसे मजसी वाटती. प्रत्यक्षच दिसे पुरावा, वर्तमान कालास कशास पुरावा. एवढा पुरावा स्पष्ट होण्या विधाना. सन 1938 ते 1945. श्रींच्या ग्रंथावलोकनाचा काळ हा 7 वर्षाचा. अक्कलकोट सारखे गाव, वाचनालयाचा अभाव, वाचन अल्प अतिव श्रींचे पहा झाले. कोणताही ग्रंथ घेतला तो संपूर्णपणे वाचला, ऐसा प्रकार कधी न घडला श्रींच्या बाबतीत हो. पुढे तर श्रींनी येथून बंद केले अगदी वाचन. श्रींचे ग्रंथावलोकन अत्यल्प अगदी असेच. आज विविध ठिकाणच्या नाना सांगून रहस्यमय संदर्भांना अभ्यास थोर विद्वानांना चकित श्री करतात. एखाद्या परिचित वचनाचा अगदी नव्या दृष्टीने अर्थ त्याचा मांडताना विद्याविलास श्रींचा थक्क करतो विद्वाना. मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी अनेक भाषात श्रींचे वक्तव्य पहा होतं अस्खलित अगदी ते. अनेक भाषा भगिनींचा श्रींच्या ठिकाणी संगम त्याचा. जागतिक सर्व धर्मांचा ज्ञानसिंधू एकश्री. एवढे ज्ञानभंडार महान केव्हाच केले संपादन, प्रश्न सहजच ऐसा जाणं पडत असे सुज्ञाना. 1938 ते 1950 या कालखंडास साधनाखंड संज्ञाई. या कालखंडात श्रींची साधना चालत, साहचर्य श्रींना लाभत भगवान परशुरामांच्या समवेत श्रींचे अनेक प्रवास होतो. या सर्व प्रवासात दोघेच असती उभयता. परशुराम प्रत्यक्ष येतात, श्रींना घेऊन जातात. प्रवास उभयतांचे होतं आश्चर्य पहा केवढे. या 20व्या शतकात परशुराम प्रत्यक्ष येतं, श्री आणि परशुराम निघत प्रवास करण्या पहावो. प्रसंग केवढा असे भव्य, घटना केवढ्या या दिव्य, केवढे अफाट प्राप्त करून घेतले. फक्त श्रींच्याच बाबतीत दिव्य घटना अशा घडतं. 20व्या या शतकात अधिकार कोणा कळेल. अधिकार श्रींच्या कळण्यास जावे लागे या योग्यतेस. तेव्हाच शक्यता कळण्यास, अन्यथा ना गंधही. श्रद्धा, भक्ती आणि विश्वास असेल जर का चित्तात, तरीही दिसेल प्रकाश, अन्यथा फक्त अंधार. परशुरामांच्या सहवासात श्रींचे 6 प्रवास होतो. संध्याकाळच्या समयाचा प्रवास त्यांचे होते. रात्री 7 वाजण्याच्या आत 15 मिनिटे कमी असत तेव्हा श्री परत येतं गुरुमंदिरामध्ये हो. जाणे आणि तसे येणे अतिमानुष मार्गाने. अंतराची तमा नसणे. अंतर असो कितीही जाणं तेवढ्यास पुरेसा एक क्षण. वेग दोघांचा विलक्षण, अमर्याद तो असेच. दोघे प्रवासास जेव्हा निघत, प्रारंभी 300-400 पावले जातं, सर्वांप्रमाणे जात चालत, नंतर वेगा फाट. क्षणात असता येथे तर दुसऱ्याच क्षणी हिमालयावर. कितीही असो अंतर, क्षणांश दोघा पुरेसा. सन 1938 दोघे गेले महेंद्रगिरीस. उभयतांचा हा प्रवास अगदी पहिलाच असे. एके दिवशी सायंकाळी परशुराम प्रकटले. श्रीजवळी दोघे निघाले. त्यावेळी पठारावरती गेले ते. हे सह्याद्रीचे पठार असत. परशुरामने श्रींना सांगत 3 चढणे चढून जात दिसली एक झोपडी. परशुराम शिरले झोपडीत, त्यांच्या मागे श्रीही जात. अगदी वाकून जावे लागत, लहान झोपडी एवढी. पुढे त्या झोपडीमधून बाहेर दोघे येऊन वरून पाहिले. खाली त्यांनी खोल दरी दिसत असे. अत्यंत खोल या दरीत एक छोटी नदी वाहत. चोहोकडे वनश्री सुशोभित, किलबिलाट होतं पक्ष्यांचा. अत्यंत प्रसन्न वातावरण. वाटेत स्वर्गच झाला अवतीर्ण. थांबून तेथे काही क्षण उभयताही परतले. हाच महेंद्रगिरीचा प्रवास झाला उभयतांचा. आनंद श्रींना दिव्यत्वाचा झाला या प्रवासात. महेंद्रगिरीवरील दिव्य परशुरामांचे नित वास्तव्य.
तेच परशुराम भव्य प्रत्यक्ष श्रींच्या समवेत. हा प्रवास झाल्यावर पुढे 20 वर्षानंतर श्री गेले चिपळूण नगर परशुराम यात्रा कराव्या. 1929 जानेवारी दिन तेथील पादुका मंदिर बघून वातावरण पाहिले. हे सारे पाहता क्षणी श्रींना आठवण झाली, जणी हेच ते ज्या ठिकाणी आलो होतो आपण. परशुरामाने आपणास आणले होते याच स्थळाचं आठवता ते पहा. श्रींचा आनंद अत्यंत झाला. प्रत्येक पवित्र महेंद्रगिरीचा हा परशुराम क्षेत्राचा अशा रीतीने उभयतांचा पहिला प्रवास संपला. दुसरा प्रवास उभयतांचा हिमालयावर झाला. त्यांचा भगवान वेदव्यासांचा आश्रम होता. त्या स्थळी जात असताना वाटेत एक नैसर्गिक गुहा दिसत. श्रींनी पाहिले निरखून आत. ऋषी दिसले ध्यानस्थ. त्यांच्या शेजारी एक असत. स्त्री वीणा घेऊन बसत. एवढेच श्रींना दिसत. पुढे दोघे निघाले. अंदाज ऐसा श्रींना आला. सायम अग्निहोत्राची होता वेळा. ऋषीस सूचना द्यावयाला वीणा वाजवीत ऋषीपत्नी, किंवा ऋषींचे ध्यान समाप्त होता त्या आनंदानिमित्त असे वीणा वाजवीत. विचार ऐसे श्रींचे ते ऋषी असावेत कोण? वीणाधारित स्त्री ती कोण? कळावेत मज दोघे जण. श्रींना माझी विनंती. महान ऋषी हे असावेत. प्राचीन काळचे प्रख्यात. ऐसे मजसी वाटत. कळता आनंद वाटलं. तोच नजीक 200 पावला एक आश्रम त्यांना दिसला. एक भयंकर वाघ दिसला त्यांच्याकडे. तो येत असे. उभयतांजवळ वाघ आला. दोघांसमवेत परत निघाला. आश्रमाकडेच तो परतला, दोघांच्याही बरोबर. आश्रमस्थान जवळ आले. आश्रमात जाणारे मुंगूस दिसले. वाघाने त्याला पाहिले. झडप घातली त्यावर. विचार चालला पहा. श्रींचा स्वभाव धर्मच हा वाघाचा. हा तर अहिंसक कळले. त्याचा संबंध संगती कशी ती? हाच आश्रम व्यासांचा. दोघे जेव्हा आश्रमात शिरत वल्कले होते परिधान करीत महर्षी वेदव्यासते. सकल शास्त्र पुराण त्यांनी लिहिले स्वये जाण. व्यास साक्षात नारायण. अधिकार त्यांचा महान तेजस्वी शरीरकांती. दाढी जटा त्या शोभती. प्रखर तेजचर्येवरती ज्ञानसिंधूच केवळ. दाढी जटांच्या केसांवरून नुकतेच स्नान आटोपून परिधान करीत वल्कले म्हणून ऐसे पाहता वाटत असे. भगवान परशुरामांनी भगवान श्रींचा खुबीनी परिचय दिला करूनी भगवान वेदव्यासांना. ज्याच्याविषयी पाहणा आम्ही सांगितले होते आपणा, हेच ते असती जाणा. एवढेच त्यांनी सांगितले. शब्द परशुरामांच्या ऐकून चेहरा व्यासांचा खुलून गेला. अत्यंत आनंदून व्यास अत्यंत तुष्टले. व्यासांच्या मागील बाजूस काही अंतरावर त्या समयास 10-12 व्यक्ती खास होत्या. त्यांना पाहून भगवान वेदव्यासांनी हाताच्या इशाऱ्यांनी श्रींचा परिचय करून देऊन मूक भाषेत सर्वांना केवळ हाताच्या इशाऱ्याने परिचय करविला. व्यासांनी सर्वांस तो समजून नवल केवढे पहा हे. शब्दाचेही ना उच्चारण न करता मुळीच भाषण परिचयाचे केले प्रकटीकरण. परिचय सांद्र समजला. धन्य धन्य व्यासमुनी. धन्य ते ज्या आले कळून. धन्य ते त्यांचा म्हणून परिचय दिला करून. व्यासांच्या मागे जे दिसत परिचय त्यांना श्रींचा होत तेही आनंदून जात प्रसन्न सारे झाले. त्यातील एकाचे शब्द जाण श्रींनी स्पष्ट ऐकून ठीक आहात तेच आपण. ऐसे वदे व्यक्ती ती. आपण येणार आहात असे आम्ही जाणले होते तसे. उद्गार दुसऱ्याचे पाहते ऐसे श्रींनी स्पष्ट ऐकले. आला तेथे आपण फार प्रसन्न वाटले जाणं. तिसऱ्याचे हे भाषण प्रकटले पहा त्यावेळी त्या आश्रमात तेथील यज्ञाच्या कुंडात अग्नी दिसला प्रज्वलित. दृश्य मोठे प्रसन्न. अग्निहोत्राची वेळ होता. लगेच परतले उभयता. गुरुमंदिरात श्री येतात. दुसरा प्रवास संपला. प्रत्यक्ष व्यासांच्या आश्रमात श्री पहा तेथे जात. व्यास महर्षी अवलोकत. व्यासही श्रींना पाहत. परशुराम परिचय करून देत. श्रींचा महर्षी व्यासांप्रत. श्रींना पाहून आनंदित व्यास महर्षी झाले. व्यासही परिचय करून देत श्रींचा इतर लोकांप्रत. सारेच हे अघटित अतर्क्य अगदी असेच. श्रींच्या महत्तमतेची साक्ष प्रत्येक घटनेची असे अत्यंत मोलाची अधिकार श्रींचा प्रकटण्या. तिसऱ्या त्या प्रवासात चोहीकडे बर्फच दिसत. सर्व प्रदेश बर्फाच्छादित. परशुराम वदले श्रींप्रत. हा असे हिमालय पर्वत. नंतर श्रींना कळून येतं यालाच गंधमादन पर्वत म्हणती सारे पहा की. हा गंधमादन पर्वत कैलास पर्वताजवळ असत. मानस सरोवरा नजीक वसत. अत्यंत प्रशांत असे हा. तेथील वातावरण असत आल्हाददायक. अत्यंत जमीन सारी बर्फाच्छादित. चोहीकडे बर्फच.
बर्फावरून त्या चालता कष्टप्रद न झाले उभयता. थांबले एका स्थळी चालता झोपडी तेथे एकसे. न पाहता आत जाऊन श्रींनी केले अनुमान, एखाद्या खोली समान असावी ही झोपडी. श्रींची नजर तिथे जाता त्या झोपडीवरती पडता श्रींचे विचार ओळखता परशुराम श्रींना म्हणाले, यात्रेकरू या झोपडीत विश्रांतीस्तव थांबतात. विचार श्रींच्या जे मनात उत्तर त्याला मिळाले. श्रींच्या येईल जे मना परशुरामास श्री न विचारत परशुरामच ते उत्तर स्वय देतात. काहीही न विचारता परशुराम ओळखीत पुरता. विचार चालला तो कोणता उत्तर लगेच मिळत असे. 5 जनावरे तेवढ्यात श्रींना पहा ती दिसत. यापूर्वी अवलोकनात श्रींच्या न आली कधी ती. जनावरे दूध देणारी असतील वाटले अंतरी. तोच परशुराम सत्वरी श्रींना सांगू लागले. मालवाहू जनावरे असत गाडीसही झुंपतात. दिसली श्रींना तेवढ्यात एक गाडी जाताना. आत एक व्यक्ती बसली. श्रींची नजर तीवर खेळली. तेथून ती न निघाली. ऐशी विचित्र व्यक्ती ती. गोल गरगरीत देह सारा, अगदी गोल असे चेहरा. भाग डोक्याचा तो सारा अगदी मोठा असेच. विशाल त्या डोक्यावरती अत्यंत लहान गोल टोपी. त्याने पहा घातली होती पिवळे धमक शरीर. अगदी पातळ मिशा दिसती. जणू लेखणीच्या रेघा असती. ऐशी अजब दिसे व्यक्ती रूप परिमोहक. पाहत असता ती व्यक्ती गाडी कसली होती ती. चाके तिला किती असती. गाडीवान होता कैसा तो. श्रींना याचा पत्ता नसे. व्यक्तीवरच नजर असे. काही क्षण ते श्रींनी तसे दृश्य देखिले पहाहे. गाडी जात निघून नंतर थोड्या वेळाने दोघे परतले. तेथून आले श्री ते मठात. कैलास आणि पंढरपूर नंतर श्रीशैल्यगिरीवर. हे प्रवास अत्यंत सुंदर. 15व्या ते अध्यायी. श्रींना करुण वंदन. श्रींचे चरण स्मरून 14व्या अध्याय पूर्ण या ठिकाणी झाला. अध्याय 14वा समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री गजाननार्पणमस्तु.